काय एकंदरीत तपास कशा पद्धतीने होते काय वाटतंय आपल्याला? आरोपी फरार जरी असले तरी सरकारला त्यांना पकडावं लागणार आहे. आता आपण सांगितलंच आता की पकडलेत म्हणून दोघं सगळेच पकडण्यात येतील. आता मात्र एक काम सरकारकडून होणं, मुख्यमंत्र्यांकडून होणं गरजेचं आहे. या सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट करणं गरजेचं आहे आणि ती सरकारने करायलाच पाहिजे. खंडन इथल्या गुन्ह्यातले सुद्धा आरोपी यांची सुद्धा नार्को टेस्ट व्हायला पाहिजे आणि आता जे पकडलेत यांची पण नार्को टेस्ट व्हायला पाहिजे. कारण याच्यात सरकारनं कसलीही हैगई करता कामा नये. कारण याच्यात खूप मोठं रॅकेट आहे. कारण यांना जर पुण्यातच अटक होती, पुण्यातूनच सगळ्यांना पकडलं जातं आहे, तर याचा अर्थ असा होतो की सरकारचा आणि सरकारमधल्या कुठल्या तरी मंत्र्याचं यांना राजकीय प्रचंड पाठबळ आहे. त्यामुळे यांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. यांना कोण सांभाळतं आहे, यांना आत्तापर्यंत कोणी सांभाळलं ते सुद्धा आता अटक करायला सरकारने सुरुवात करायला पाहिजे. कारण एका बांधवाचं, देशमुख बांधवांची क्रूर पद्धतीनं हत्या झाली आणि त्यांना आरोपीला सांभाळण्यात यांना मोठे पण वाटतं हे कोण आहेत नेमके की त्यांना आरोपींना भाकरी खाऊ घालावं वाटत्या, आरोपीला सांभाळावं वाटतं, त्यांना आयुष्य आरामाचं जीवन द्यावं वाटतं. आरोपीनं एका कुणाच्या तरी लेकाचा, कोणाच्या तरी लेकीच्या बापाचा निर्घृणपणे खून केला आहे, क्रूर पद्धतीनं हत्या केली. त्यांना तुम्ही सांभाळताय. त्यामुळं सरकारनं त्यांना सुद्धा पाठीमागं ठेवलं नाही पाहिजे. कारण हे सगळं रॅकेट आहे प्रचंड मोठं आणि याच्यात नार्को टेस्ट जर खंडणीमधल्या आरोपींची आणि हत्यामधल्या आरोपींची जर नार्को टेस्ट झाली तर याच्यात 100% सरकारचे कोण मंत्री येतं, आमदार आहेत हे मध्ये येणार आहेत आणि ते घेतलेच पाहिजे. आरोपी बीडमधूनच सापडत आहे आणि तिथं सीआयडीचं मुख्यालय आहे. एवढं दमदार खातं त्या ठिकाणी असतं. पुण्यातून सापडतं. परत SIT नेमण्यात आली आहे. SIT मार्फत हे चौकशी. सीआयडीला कुणी सापडत नाही. हे डावच 100% सरकारमधले मंत्री याला खतपाणी घालतायत. कारण हे इतके दिवस लपून राहत आहेत. काहीतरी कट कारस्थान शिजल्यासारखं सामूहिक कट शिजवता येते, म्हणजे सुटून जाण्याचा म्हणा किंवा पोलिसांना हुलकावणी देण्याचा. आणि याच्या पाठीमागे सरकारमधला मंत्री, काही आमदार असायला पाहिजेत जेणेकरून हे यांना शिकवतात, तू असा पळ, तू तसा लपून बस, मग इतक्या दिवसांना अटक हो आणि पुण्यातच हो. म्हणजे तुम्हाला पुण्याचं नाव बदनाम करायचं काय? बीडचं तर केलं तुम्ही, पण आता पुण्याचं जिल्ह्याचं सुद्धा नाव तुम्हाला खराब करून टाकायचं. हीच काहीतरी याच्या पाठीमागची त्यांची भूमिका आहे आणि हे आरोपींना शिकवत आहे. 100% हे खरं आहे. नाही, पण त्याच्यामध्ये असं वाटतंय का की हे प्रकरण हळूहळू थंड करून हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय? कारण आधी 4 सापडले, नंतर 1 हजर झाला, नंतर 2 सापडले. अरे यांच्या बापाला थंड होत नाही. यांच्या बापाचा बाप आला ना, दबू देत नाहीत मॅटर आम्ही. तुम्ही लपताय ना. आता बघा, सीआयडीला, SITला आणि पोलीस प्रशासनाला जे चौकशी करतायत ना, यांनी नुसतं ऐकून घेऊ नका. हे कोण साखळी आहे नाही, ही सगळी साखळीमध्ये घ्या. इथून पुढं किमान म्हणजे महाराष्ट्रातल्या पोलीस प्रशासनाला सांगणं आणि गृहमंत्र्याला सांगणं, इथून पुढं असे खून करणाऱ्याला लोक सांभाळणार नाहीत. म्हणून हे जे लपून ठेवत होते ना, यांना पहिलं मध्ये टाका, यांना सोडू नका. कारण हे सुद्धा त्या खुनाला जबाबदार आहेत. कारण तुम्ही आरोपी लपून ठेवतात म्हणजे तुम्ही सगळेच या षडयंत्रात सहभागी होतात, या कटात सहभागी होतात. कारण इकडं खून करायचा आणि तुम्ही इकडं लपून ठेवायचं, म्हणजे तितकेच हे लपून ठेवणारे सुद्धा हत्येला जबाबदार आहेत. यांनी ज्या गाड्या वापरल्यात त्या गाड्यावाले सुद्धा याला जबाबदार आहेत. कारण हे घेऊन पाहतं, यांना एखाद्याचं लेकरू गेलंय याचं दुःखच नाही आहे. खून करणारा आरोपी कसा घेऊन पळून जायचा आणि त्याला लपून ठेवायचं, त्याला सांभाळायचं, ही भूमिका महाराष्ट्रातल्या या लोकांची चांगली नाही आहे. म्हणून यांना धडा शिकणं गरजेचं आहे. दादा, याच्यामध्ये या आरोपींपैकी आणखी एक आरोपी पकडला गेला. ज्या दिवशी किडनॅप झाले संतोष अण्णा, त्यांचं लोकेशन सांगणारा त्यांच्याच गावातला व्यक्ती सुद्धा पोलिसांनी उचललेला आहे. आणखी आरोपींमध्ये वाढ होईल सगळं? हे 50-60 पद आकडा जाऊ शकतो यांचा. कारण हत्या खंडणीमुळे झाली. याला खंडणीवाला मेन जबाबदार आधी. यांनी ते केलं नसतं म्हणून तिथं त्यांनी खून करायचं सांगितलं. यांचे तसे मोबाईलचे रेकॉर्ड सुद्धा आता पोलीस प्रशासनाकडे आले असतील. कारण हे जे खंडणीमधल्याने खून करायला लावलाय,
खुनं करणारे या दोघांची मिळून म्हणजे खंडणी आणि हत्या करणारे यांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. कारण याच्यात कोणत्या मंत्र्यानं कोणत्या आमदारानं सरकारमधल्या कुठला मंत्री आहे का एखादा दुसरा की यांना बळ दिले खंडणी मागायला पण आणि खून करायला पण, हे समोर येणं गरजेचं आहे. आणि जितके लोक यांना गाड्यात घेऊन पळाले, ज्यांनी यांना घरी ठुलंय, ज्यांनी यांना आत्तापर्यंत सांभाळलंय, म्हणजे सांभाळणाऱ्याला दुःखच नव्हतं. तो खूप आनंदी होता का आरोपीला सांभाळतोय म्हणून? कारण तू माहिती का दिली नाही पोलिसाला, ज्याच्या घरी हे होते, ज्या कुठल्या दवाखान्यात हे उपचार घेत होते, यांना पोलिसांना माहितीच द्यावं वाटली नाही का की एक मुलाचा यांनी खून केलाय. ज्यांनी सांभाळत, तुमच्या जर घरातला खून झाला तर मग बाकीच्यांनी असेच आरोपी लपून ठेवायचे घेऊन पुढं. म्हणून यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांना जाहीरपणानं परभणीतून सांगतो, तुम्हाला हे करावं लागणार. सगळी साखळी जेवढी ती पूर्ण पकडावी लागणार, यांची नार्को टेस्ट करावीच लागणार. तर ज्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्या आरोपींची नार्को टेस्ट करावी आणि नार्को टेस्टमध्ये अनेक जणांची नावं समोर येतील असं वक्तव्य जरांगेंनी केलेलं आहे. जरांगे आज परभणी दौऱ्यावर आलेले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज परभणीमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय आणि या मोर्चासाठी जरांगे पाटील हे परभणीमध्ये पोहोचले. तर आरोपींना लपवणं म्हणजे हत्येच्या कटामध्ये सहभागी होणं असं वक्तव्य देखील जरांगेंनी केलेलं आहे. त्यामुळे सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा, त्यांना कोण कोण पाठीशी घालतंय याचा छडा लावा अशी देखील मागणी जरांगेंनी केलेली आहे.